नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी की बैठकीमध्ये राजीनाम्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी आज अजित पवारांची भेट घेतली। जवळपास 1 तास चर्चा झाली, मात्र यामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही। राजीनाम्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्व पक्षांनी मागणी केली आहे। नेत्यांकडून राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडे अजितदादांना आज भेटले। तपास होण्याच्या आधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही। तुमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही। एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे, तर तपास पूर्ण होऊ द्या। तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टीला जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं, माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या, तपास यंत्रणा काम करते। आपणच या ठिकाणी सर्व कराड यांच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या अधिकाऱ्यांनी निलंबित केलं। या अर्थाने ते मला माहिती मुंडे यांचे देखील कराड यांचे संबंध आहेत, मग धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा अशी मागणी विरोधक करतात। आपल्याला हे पटतं का? या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पटतं?